तुम्हाला बोलले होते की मी साडी दाखवेल तुम्हाला आणि काय काय वेअर केलं ते पण दाखवते। तर साडी घेते आधी आणि जी साऊथ इंडियन साडी ती पण दाखवते तुम्हाला। तर पहिल्यांदा आधी मी साखरपुड्याची साडी नंतर दाखवते साऊथ इंडियन साडी ती दाखवते। ती छान आहे, त्याच्यावर मी रेडीमेड ब्लाऊज घेतलं होतं। टेम्पल ज्वेलरी घातली ना, वा इतकं भारी दिसेल ना लुक। टेम्पल ज्वेलरी म्हणजे सगळी गोल्ड मध्ये नाही का, गोल्डन असते, ऑक्साइड असते। तर तुम्हाला जाऊन दाखवते। लक्ष्मी कमळ बघू शकता किती छान। केसांचं पण घेते। तर बाहेर इतकं ऊन आहे ना, खूपच ऊन आहे। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली। तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आता वाजले आहेत 1 आणि माझं घरातलं सगळं आवरलं। इतक्यात मी पण फ्रेश झाली आणि मस्त आपल्याला कधीचं पान हे मॉन्स्टेराला ना हे पानं पित नव्हतं, तर बघू शकता आज पान आलेलं आहे। इतकं भारी वाटतंय ना, म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करू। कारण हे झाड असं आहे की इतकं छान दिसतं, इतकं सुंदर दिसतं घरामध्ये। इंडोर प्लांट आहे आणि इतकं भारी दिसतं, मॉन्स्टेरा आहे। तर एकदम लुकच चेंज होतो आणि मस्त फोटोज पण येतात। तर असं म्हटलं चला शेअर करू तुमच्यासोबत। तर चला आता मला ना केस विंचरायचे, जेवण करायचं आहे। आज जेवणामध्ये मस्त अंडा करी, चपात्या आणि भात केलेला होता। वैभव गेले हॉस्पिटलला, विहान गेला स्कूलला, तर येईलच आता थोड्या वेळाने। केस विंचरून घेते। तर बाहेर इतकं ऊन आहे ना, खूपच ऊन आहे आणि पण झाडांमुळे इतकं छान वाटतं, इथे फ्रेश वाटतं आणि असं गारवा राहतो मस्त। चिमणीचं पाणी पण सुकून गेले, पाणी टाकावं लागलं त्याच्यामध्ये। आणि आपलं लक्ष्मी कमळ इतकं भारी मोठं झालेलं आहे, असं एवढं मोठं झालेलं आहे, तुम्हाला दाखवते मी। तर इथे बघू शकता इतकं मोठं झालेलं आहे आपलं लक्ष्मी कमळ, असं मोठं। आणि त्याच्यामधून सुद्धा थोडे थोडे असे छोटे छोटे कमळ येत आहे। तर खूप भारी झालेलं आहे। तर केस कापल्यापासून खूप कमी गळत आहे माझे केस, खूप मस्त वाटतंय। तुम्हाला जवळून दाखवते लक्ष्मी कमळ। तर तुम्हाला जवळून दाखवते लक्ष्मी कमळ, बघू शकता किती छान झालेलं आहे, एकदम मोठा झालेला आहे। इकडून ना दुसरे बर्ड्स येत आहे, बघू शकता या साईडने। इथे खाली पण आलेलं आहे एक छोटंसं, बघू शकता। आणि असं आपलं लक्ष्मी कमळ इतकं भारी ग्रो झालेलं आहे। आणि हे पण मस्त झालं, वैभवने हॉस्पिटलमधून आणलं होतं, त्यांच्या फांदीच आणली होती तरी जगली मस्त, छान खूप छान दिसतं। आणि ते स्नॅक्स प्लांट लावून दिलेले आहे। हे पण माझं आवडतं झाड, एकदम ग्रीनरी दिसतं। तर असं आणि इकडेची पण झाडं इतकी छान झालेली आहे ना, आपल्या झेड प्लांटला नवीन नवीन पानं आलेली बघू शकता। इथे इथे द्राक्षाचं पण मस्त वाढत आहे वेल। आणि आपलं मॉन्स्टर आता एकदम भारी दिसतो। चला, आणि घर पण माझं एकदम मस्त क्लीन झालेलं आहे, बघू शकता। पूर्ण क्लीन केलं घर, फरची वगैरे पुसून घेतली। आणि ईशान आलेलं आहे आणि कियाला खेळताय मध्ये गेम। तर हे झाडसुद्धा मला बाहेर न्यायचं आहे आपलं, कसलं विसरले मी त्याचं झाड नाव काय आहे, नंतर सांगेल मी। चला, तर इथं मस्त केस विंचरून घेतलेले आहे, बांधूनच घेतले कारण ना इतकं गरम होतं, त्याच्यामुळे बांधून घेतले मस्त। तर इथे बघू शकता मस्त छान माझं ड्रेसर पण छान दिसतंय। तर म्हटलं चला आज तुम्हाला ना मी माझी साडी दाखवते, ऑर्गेन्झा, जी मी साखरपुड्यासाठी घेतलेली आहे। तर ती दाखवते, त्याचा ब्लाऊज दाखवते, त्याच्यावर मी काय काय वेअर केलं होतं ते सुद्धा दाखवते।
म्हणजे सँडलपासून सगळं दाखवते, कसं मी वेअर केलं होतं, कशा एक एक गोष्टी मी घेतल्या होत्या सगळ्या. तर म्हटलं चला तुम्हाला ती साखरपुड्याची साडी दाखवते. आणि अजून एक साडी माझी साऊथ इंडियन, इतकी छान आहे, ती एकदाच घातली होती, त्याच्यानंतर कधी घातलीच नाही, ती पण दाखवते. खूप भारी दिसते. फोटोज वगैरे त्याच्यावर काही काढले नाही, पण कधीतरी घालेल मी ती, तर ती दाखवते. तर चला आता मी ना झाडांना पाणी टाकते, त्याच्यानंतर मग जेवण करणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी साडी दाखवणार. तर चला. आणि आज मस्त संध्याकाळी असं वेगळं स्पेशल करण्याचा प्लॅन आहे, तर काय करणार आहे ते तुम्हाला मी संध्याकाळी चहाच्या टाईमला सांगेलच. तर चला आता मी झाडांना पाणी टाकते, त्याच्यानंतर जेवण. तर आता कियाराला जेवण येते आणि मग जेवणार. झाडांना पाणी पण टाकलं. कियारा चल जेवण करून घे, चल नंतर खेळ. तर कियाराला आज दूध करून देते. हळू 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 चावून खा ना, चावून. तर बघता बघता 1:30 वाजून गेला, जेवणाचा टाइम झालेला आहे. तर चला आता मी ना कियाराला जेवण दिलं, कारण सकाळी कियारा खाते चिप्स वगैरे असं काही पण पॉपकॉर्न, तर तिचं पोट भरलेलंच असतं. तर म्हटलं चला आता तिला जेवण देऊ देते. नाही ती जेवतच नाही, दुसरं एक्स्ट्रा पॉपकॉर्न वगैरे असं वेगवेगळं खात राहते. आणि पोळी पण दिली होती मी सकाळी तिला, जेव्हा गरम गरम पोळ्या खाते तेव्हा ती खाते ती. तर त्याच्यामुळे मग तिला काही एवढी भूक लागत नाही लगेच, म्हणून मग उशिराच देते तिला जेवण. तर आज दूध पोळी दिली, कधी दूध भात देते, कधी वरण भात, असं काही काही चालूच राहतं. तर तेच आता चला मी पण जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. चला. तर काय झालं दुपारी इतकं म्हणजे ना डोकं दुखायला लागलं होतं. म्हटलं चला नंतर आता तुम्हाला साडी दाखवू. तर इथे मी चहा ठेवते, म्हटलं आता चहा पिऊन लगेच साडी दाखवणार. माझी जी मी साखरपुड्याला वेअर केली होती ती साडी इतकी भारी आहे ना, त्याचं म्हणजे कापडच इतकं छान आहे आणि दिसायला पण इतकी छान. तुम्ही आता माझा व्हिडिओ बघितलाच असेल याचा साखरपुड्याचा, तर इतकी भारी सगळ्यांना इतकी आवडली होती साडी. आणि मला सुद्धा स्पेशली मला सुद्धा आवडली. असं असतं ना की घातली ना साडी तर असं वाटायला नको की आताच्या कधी काढू मी, कधी काढून ठेवू असं वाटतं कधी कधी काही साड्यांचं असतं. पण ही साडी असं आहे की असं वाटतं काढूशीच वाटत नव्हती, असं वाटत होतं खूप फोटोज काढावे, खूप रील्स काढावे. तर इतकी छान दिसत होती साडी, दिसत तर होती पण कम्फर्टेबल पण होती तेवढीच घालायला. तर तेच दाखवते मी थोड्या वेळाने ती साडी, तुम्हाला पण खूप आवडेल. कसा पूर्ण डिटेल्समध्ये की कशी आहे काय डिझाईनचा म्हणून सगळी डिझाईन दाखवणार. तर तेच आता इथे चहा ठेवते आणि स्वयंपाकाचं काय करायचं मी तुम्हाला बोलली होती काहीतरी स्पेशल करायचं, पण मग अचानक माझं डोकं दुखायला लागलं होतं आणि हात पण इतका दुखतोय ना, ते टॅटू काढलेला हात जडजड पडलेला आहे. तर म्हणजे असं काही करूशीच वाटत नाही, काही स्वयंपाक वगैरे करायला मला असं जमणारच नाही. बघते आता काय करायचं. विहान मीच आहे, वैभव तर हॉस्पिटलला आहे आणि कियारा आहे. बघते आता आमच्यासाठी काहीतरी करते, त्याला विचारते मी. तर इथे आता चहा ठेवते, माझ्यासाठी दूध तापत ठेवलेलं आहे. चला तुम्हाला बोलले होते की मी साडी दाखवेल तुम्हाला आणि काय काय वेअर केलं ते पण दाखवते. तर साडी घेते आधी. तर इथे साडी आणलेली आहे आणि जी साऊथ इंडियन साडी ती पण दाखवते तुम्हाला. तर पहिल्यांदा आधी मी साखरपुड्याची साडी नंतर दाखवते, साऊथ इंडियन साडी ती दाखवते. ती छान आहे, त्याच्यावर मी रेडीमेड ब्लाऊज घेतलं होतं.
कियाराची इकडे मस्ती चालू. कियारा नको पाडशील. तर हे रेडीमेड ब्लाऊज घेतलं होतं त्याच्यावर साऊथ इंडियन साडीवर. दुसरं घ्यायचंय मला कलर असा काय म्हणतात ग्रीन रेड असं घ्यायचंय त्याला मॅच. पण मग ही घाईने गोल्डन कलरचं पटकन घेऊन टाकलं होतं. एकदा घालायची होते कार्यक्रमाला म्हणून. मागे असं सगळं आहे बघू शकता. त्याला अशी टक्स म्हणजे काय म्हणतात त्याला असं काहीतरी डिझाईन केलेली बघू शकते. असं मागची साईड ही मागचा गळा आणि पुढे सिंपल आहे. पुढे एवढं काही नाही. आणि मी कमी करून घेतलं होतं कारण खूप मोठं ब्लाऊज होतं. आणि आता आजकाल रेडीमेड ब्लाऊज इतकी छान छान भेटायला लागले ना. तर तेच मला म्हटलं तुला आता पटकन घेऊन टाकलं. कारण घाईघाईने गेलो कारण लगेच घालायची होती संध्याकाळी साडी. घाईघाईने गेलो आणि पटकन घेऊन टाकलं. तर असं ब्लाऊज आहे आणि त्याची अशी डिझाईन बघू शकता. टिकली वर्क आहे असं मस्त आहे ना. आणि साडी तुम्हाला साडी इतकी छान आहे. आणि ही साडी ना माझे जे मोठे जाऊबाई आहे ना शिल्पी देव आम्ही म्हणतो त्यांना. तर त्या मुंबईला राहतात. तर त्यांनी आणली होती केरळकडे फिरायला गेल्या होत्या त्या. मग त्यांनी त्यांना अशा साड्या आणल्या होत्या. तर मी एकदा पण नव्हती घातली. पण मग नंतर घाईघाईत घालायला लागली मला कार्यक्रम. इतकी छान दिसत होती. पण फोटो क्लिक करायचे राहूनच गेले. एक दिवस घालेल तेव्हा मी घालून दाखवेल फोटो क्लिक करून दाखवेल तुम्हाला. तर अशी मोर आहे बघू शकता. तर ही साऊथ इंडियन साडी आहे. इतकी छान मोर आहे ना बघू शकता. भारी दिसते एकदम साडी. तुम्हाला मी ना पदर घेऊन दाखवते. आता हा पदर आहे. तर इतकी छान म्हणजे इतकी आवडली ती सगळ्यांना. आणि ती पटकन पण नेसली जाते. असंच पदर घेतलं होतं मी. त्याचे गोल्डन काठ साऊथ इंडियन साडी कसं गोल्डन काठ लगेच ओळखू येते. थांब की नको 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 आवाज येतो ना तुझा. तर बघू शकता अशी सुंदर साडी आहे. अशी त्याला अशी काठ आहे आणि मस्त अशी ऑफ व्हाईट कलर आहे. आणि पदर बघू शकता असा आहे. तर ह्या साऊथ इंडियन साडीवर जर टेम्पल ज्वेलरी घातली ना वा इतकं भारी दिसेल ना लुक. टेम्पल ज्वेलरी म्हणजे सगळी गोल्ड मध्ये नाही का गोल्डन असते ऑक्साईड असते तशी टेम्पल ज्वेलरी घालायची. मस्त टेम्पल हार छोट काय म्हणतात त्याला चोकर त्याचं नंतर झुमके आणि मस्त असं ना हेअरस्टाईल पण अशी मस्त बांधून गजरा व्हाईट कलरचा इतकं सुंदर लुक दिसतो ना. फोटोज पण किती छान येतील. तर एक दिवस मी घालेल. तर अशी आहे साऊथ इंडियन साडी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चला आता मी ना घडी करून ठेवते. कियारा नको. कियाराची इतकी गर्दी चालते ना तिला नको नको सांगा लागते सारखं. हो ना. तुला साडी घालायची साडी घालायची हा नाही घालायची घाल ना. प्लेस करून ठेवून दे. फक्त एकदा मी घालून दाखवेल तुम्हाला. जर तुमची कमेंट आली की घालून दाखवा तर मी नक्की घालून दाखवेल. ही साडी वेअर करून दाखवेल आणि त्याच्यात ज्वेलरी पण मी घालून दाखवेल. फुल साऊथ इंडियन लुक क्रिएट करून दाखवेल तुम्हाला. तर अशी आहे आपली साऊथ इंडियन साडी. कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून. आणि ती छोटी घडी होती अशी फुगत पण नाही म्हणून मला खूप आवडली. मला अशा फुगल्या का साड्या आवडतच नाही. बघू शकता अशी आपली साऊथ इंडियन साडी. आता त्याच्यावरचं ब्लाऊज पण बघितलं. आता आपण साखरपुड्याची साडी बघू आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय काय वेअर केलं होतं ते बघू. तर अशी याच्यात आली ती साखरपुड्याची साडी म्हणजे कागदामधून घेतली होती मी. तुम्ही बघितला असेल व्हिडिओ. तर अशी आणि त्याचं मी आधी ब्लाऊज दाखवते. ब्लाऊज तुम्हाला मागे दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. पण जे माझे नवीन व्ह्यूअर्स असेल नवीन बघणारे असतील तर हे बघू शकता. असं ब्लाऊज आहे. स्लीवलेस आहे आणि असं बो घेतलेला आहे. आणि ही डिझाईन मी स्वतः तयार केली म्हणजे मीच स्वतः सांगितली त्यांना. आणि पुढे सिंपल आपलं एक टक्स घेऊन असं आहे बटन म्हटलं हुकचं आणि स्लीवलेस घेतलं ब्लाऊज. ऑर्गेन्झा साडीवर स्लीवलेस ब्लाऊज खूप छान छान दिसतात. आणि पण छान दिसतात फ्लावरवाले. एक मिनिट कियारा नको ना लागेल ना तुला. काय करते तू. नुसतं लक्ष द्यावं लागतं. मस्ती बिहान जेवतोय आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे. तर अशी मस्त साडी
म्हणजे ब्लाऊज सिवलेस आहे, एकदम मस्त आहे, छान दिसत एकदम आणि भारी दिसत होता लुक एकदम मस्त. तर मी फोटो पण शेजारी मेन्शन करेल जे माझे नवीन व्ह्यूअर्स असेल त्यांना बघण्यासाठी की साडी कशी दिसत होती घातल्यावर. तर हे सिवलेस ब्लाऊज. चॉकलेट खाणार का तू? फिकू नको कुठे. तुम्हाला आता मी ऑर्गेन्झा साडी दाखवते माझी. तर पहिल्यांदा जवळून दाखवते ऑर्गेन्झाचं कापड कसं असतं. बघू शकता एकदम शायनी आणि ग्लॉसी आणि ब्लश कलर आहे हा, बघू शकता एकदम भारी. आणि त्याचे काठ दाखवते जवळून. अशी सगळे डायमंड आणि पाईप काहीतरी पाइपिंगची अशी डिझाईन आहे. आणि इतका छान सुंदर कलर आहे ना, ब्लश कलर आहे. मला असे कलर खूप आवडतात, डिसेंट एकदम छान दिसतात. ब्लश कलर किंवा मग नाही का पिस्ता कलर, ग्रे कलर, व्हाईट, नंतर आपलं ऑफ व्हाईट, असे म्हणजे पेस्टल कलर असतात ना ते खूप आवडतात. तर हा ब्लश कलर आहे. तर ओपन करून दाखवते तुम्हाला. आणि त्याच्यावर मी हे सॅटिनचं पर्कल घेतलेलं आपलं पेटीकोट. तर अशी असंच आहे पूर्ण डिझाईन. तर बघू शकता अशी. आणि मागे अशी सेम प्लेन आहे आणि अशी वर्क आहे त्याच्यावर. अशी लाईन्स आहे, अशी पूर्ण लाईन्स बघू शकता या पद्धतीचं. आणि सुंदर दिसते, मस्त एकदम भारी दिसते ही साडी. माझी आतापर्यंत जेवढ्या साड्या घेतल्या त्याच्यापैकी ही एकदम फेवरेट साडी झालेली आहे. एकदम भारी बघू शकता. एकदम मस्त. काठ पण त्याची इतकी भरलेले आहे. तर आता ओपन नाही करत, घडी वाळवा लागेल पूर्ण म्हणून मग एवढी दाखवते. तर अशी ही साडी, एक मिनिट. तर अशी ही साडी बघू शकता, इतकी सुंदर. आणि काठ पण बघू शकता किती छान आहे. अशी मस्त दिसते साडीवर, ती दाखवते. आणि ब्लाऊज पण इतकं सुंदर शिवलेलं आहे, मस्त आहे. तर आधी मी ऍक्सेसरीज दाखवते. तर आपलं पर्स तुम्हाला दाखवली होती मी, ही घेतली होती एकदम मॅचिंग आहे त्याला, बघू शकता. हे ब्लाऊज आहे आणि पर्स. तर ही अशी पर्स आणि ब्लाऊज खूप मॅचिंग आहे आणि भारी पण दिसतं एकदम. तुम्हाला कसं वाटले नक्की सांगा मला कमेंट करून. आणि हे मी पर्स ना कुठून घेतलं होतं, हँकी कॉर्नर आहे ना तिथे, डायरेक्ट हँकी कॉर्नर नावच आहे दुकानाचं, तिथून घेतलेलं. आणि इतकं मस्त रिझनेबल प्राइस मध्ये भेटतात, म्हणजे 700-600 आणि कमी पण करतात ते प्राइस. तर असं घेतलेलं आहे. आपलं क्लच ते मस्त मी ना याच्यात ठेवून देते आपल्या पिशवीमध्ये, म्हणजे छान राहील नंतर कधी घालायला. मस्त. हे पण ब्लश कलरच आहे हा. तर हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ज्वेलरी दाखवते तुम्हाला मी. आणि जास्त काहीच घातलं नव्हतं, तुम्ही बघितलं असेल साखरपुड्याला मी जास्त काही वेअर केलंच नव्हतं. तर हा हार आहे, मग दाखवते जाऊन. तर हार आहे, तर तो बघितला असेल तुम्ही. असा सिंपल असा आपला हार आहे. नंतर दाखवते तिथे. आणि हारवरचे कानातले पण होते ना, हे घातले नव्हते मी. हारवरचे कानातले हे ना, हे नव्हते घातले मी, त्याच्यावर मोठे कानातले घातले. ते म्हटलं हार छोटा आहे ना, तर थोडेसे मोठे कानातले घालू. तर मी ना साडी पिन अशी घेतली होती, बघू शकता अशी साडी पिन आहे. एकदम थोडासा मॅच कलर आहे फुलाचा, पण मग बघू शकता अशी डायमंड काही स्टोन आहे हा. अशी साडी पिन आहे, एकदम मॅच होतं त्याला. आता हे ब्लाऊज बघू शकता, एकदम परफेक्ट मॅच होता एकदम, बघू शकता.
म्हणजे हे व्हाईट कलरचे स्टोन आहे ते ह्या स्टोनला मॅच होता आणि जे ब्लश कलर आहे तो ह्या कापडला मॅच होतं. तर असे हे कानातले आणि आपली साडी. कसं वाटलं ते नक्की सांगा. तर बघू शकता कानातले, साडी, पिन हे सगळ्या गोष्टी मॅच होतात. पूर्ण अशा ज्या ज्या वस्तू वापरल्या ना सगळ्या मॅच होतात एकमेकांना. तर असं मोठे कानातले घातले. म्हटलं हार एकदम छोटा आहे ना त्याच्यामुळे मोठे. आणि टिकली एकदम सिंपल अशी लावली होती स्टोनवाली. ते 10 रुपयाला पॅकेट येतं. आणि ब्रेसलेट त्याचे हारलाच मॅचिंग आहे. असं तुम्हाला दाखवते घालून. ब्रेसलेट आहे मस्त छान. कसं वाटलं ते नक्की सांगा. जी ज्योती आहे ना तिच्याकडे नेहमी आम्ही म्हणजे खूप पहिल्यापासून जातो फेशियल आयब्रोज वगैरे करण्यासाठी. आणि मेकअप पण खूप छान करते ती. तर तिने मेकअप केला होता आमचा आणि तुम्हाला आवडला खूप. तर खूप कमेंट्स आल्या, खूप आवडला तुम्हाला साखरपुड्याचा ब्लॉग. तर ते असंच आता पुढचे जे लग्नाचे दिवस, लग्नाच्या काही शॉपिंग्स ते पण ब्लॉग येतीलच तुम्हाला हळूहळू. कसं म्हणजे आयडिया पण असते की आपल्याला बघून नाही का शॉपिंग बघतो की काय काय आपण घेतो वगैरे. आणि नवीनच आहे म्हणजे माझ्या वेळेस तर मी एकदम म्हणजे माझं किती 22 वय होतं ना, 22-23 तेव्हाच माझं लग्न झालेलं. आणि तेव्हा आपण कसं एवढं कळत नाही शॉपिंगचं वगैरे काय, असं घेताय ना नातेवाईक घेऊ द्या असं राहायचं तेव्हा. पण आता कसं माझी बहीण थोडीशी मोठी मॅच्युअर थोडीशी म्हणजे तिचं एज आता 25 आहे. 25. तर तिला सगळं म्हणजे ती आधीच बघून ठेवते प्रिंट्रेसवर की काय बघायचं, म्हणजे काय कोणता घागरा घ्यायचा, कोणती साडी घ्यायची, हळदीला कसं डेकोरेशन करायचं सगळं ती ठरवते. त्यानुसार मग आम्ही पण साड्यांचं वगैरे आम्ही बघतो, शॉपिंगचं बघतो. तर ते आमच्या वेळेस कसं, आपल्या वेळेस कसं आपण काहीच नाही, आई वडील जे करताय ते करू द्या असं राहायचं. तर म्हणून आता म्हटलं गुड्डीचं कसं लग्न शेवटचं आमच्या घरी तर लग्न आहे. नंतर लकी आहे. तर लकी खूप छोटा आहे, तो खूप उशिरा लग्न त्याचं होईल. त्याचं तर अजून नाही, खूप छोटा येतो. आताशी 12वी झाली त्याचं. पण गुड्डीचं कसं शेवटचं लग्न आहे म्हणून मग आम्ही सगळी मजा करून घेणार आहे. हळदीची असो, आता हळदीला पण मी काहीतरी घेणार स्पेशल, ते तुम्हाला नंतर कळेलच जेव्हा हळूहळू. तर असं असणार आहे. आणि केव्हा लग्नाची तारीख पण ठरलेली आहे, ती पण नंतर तुम्हाला सांगेलच मी कधीतरी. तर असं होतं आजचं माझा व्हिडिओ. तुम्ही बघितली माझी शॉपिंग पूर्ण, माझी ऍक्सेसरीज. मी किती कमी ऍक्सेसरीज मध्ये किती आपण छान दिसू शकतो. तर कमी ऍक्सेसरीज मध्ये मी सगळं मॅनेज केलं होतं. म्हणजे माझं सगळं जास्त डिसेंट ठेवलं होतं लुक. आणि इतका छान म्हणजे लुक दिसत होता. तुम्हाला मेसेज आले, पिक्चर मेन्शन केलेलीच आहे. तर अशी माझी साडी, मेन म्हणजे मला साखरपुड्याची साडी दाखवायची होती तुम्हाला. आणि आपले इयरिंग्स आणि साडी मी काबरामधून घेतलेली आहे. आणि मस्त छान भेटतात ऑर्गेन्झा खूप, म्हणजे 2,500, 3,000, 4,000, 5,000, 6,000 अशा रेंजमध्ये असतात. तर माझी आता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल माझी साडी कितीची आहे ते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि याची पर्सची पण प्राइस आहे ना तिथंच देईल मी त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर अशी होती माझी ऑर्गेन्झा साडी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि नंतर मग मी नेल्स लावले, तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा मी व्हिडिओमध्ये. पण मग ज्यांना नाही माहिती त्यांना मी दाखवते नेल्स माझे अशी करून मी ना नेल्स मी स्वतःच डिझाईन करते. बघू शकता स्वतःच नेल आर्ट. म्हटलं लग्नाला करू काहीतरी तेव्हा. पण हे पण खूप दिवस, 3 दिवस नंतर टिकलं. तुम्ही बघितलं असेल 3 दिवस मी स्वतःहून काढून ठेवलं ते. तर असे ग्लू भेटतात याच्यामध्ये. आता 2च ग्लू बाकी आहे. तर ग्लू भेटतात आणि असे नेल्स भेटतात. मी याच्यात ठेवलेले नेल्स. तर एक नेल्स दाखवते मोठ्या हाताचा, म्हणजे मोठ्या बोटाचा. तर बघू शकता असे नेल्स एकदम रिअल दिसतात असे. तर व्हिडिओ इथे एंड करते. आय होप मला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. माझी साखरपुड्याची साडी दाखवली, याची साऊथ इंडियन साडी दाखवली. तर ते कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक म्हणजे प्राइस देईल मी साडीची वगैरे. तर चला व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. गुड नाईट, बाय.